कार्यालयामध्ये महिला सहकार्याच्या छातीकडे टक लावून पाहणे हे नैतिकदृष्ट्या चुकीचे आणि अपमानास्पद असले तरी ते भारतीय दंड संहितेच्या कलम 354C अंतर्गत वायरिझम म्हणजेच चोरून पाहण्याच्या गुन्ह्यात मोडत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. एका महत्त्वपूर्ण सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी याबाबत भाष्य केलं. न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी हा निकाल देताना मॅक्स लाईफ इन्शुरन्सच्या एका कर्मचाऱ्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या प्रथम माहिती अहवाल म्हणजेच FIR रद्द केला आहे. न्यायालयाने 8 एप्रिल रोजी दिलेल्या आपल्या आदेशात म्हटले आहे की नको असलेल्या पद्धतीने टक लावून पाहणे हे जरी सत्य मानले तरी कलम 354C अर्थानुसार तो चोरून पाहण्याचा प्रकार ठरू शकत नाही. कायद्यातील शब्दांचा विस्तार त्याच्या स्पष्ट अर्थाच्या पलीकडे जाऊन करता येत नाही, असे मत न्यायालयाने यावेळी नोंदवले असून आरोपी अभिजित निरगुडकर याला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातील तक्रारदार महिला जी निरगुडकर यांची कनिष्ठ कर्मचारी होती, तिने असा आरोप केला होता की तिचा वरिष्ठ अधिकारी तिच्याशी बोलताना डोळ्याला डोळा मिळवून बोलणे टाळत असे आणि मीटिंग दरम्यान तिच्या छातीकडे टक लावून पाहत असे. या व्यतिरिक्त त्याने काही अयोग्य टिप्पणी केल्याचा आणि तिने कंपनीकडे तक्रार केल्यावर त्याने सार्वजनिकरित्या तिच्या कामात चुका करण्यास सुरुवात केल्याचा आरोपही महिलेने केला होता. या तक्रारीनंतर निरगुडकर यांच्यावर वायरिझमचा म्हणजेच चोरून पाहणे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र उच्च न्यायालयाने याकडे केवळ एका कार्यालयातील चुकीचे वर्तन म्हणून पाहिले आणि तांत्रिक कायदेशीर चौकटीत तो गुन्हा बसत नसल्याचे स्पष्ट केले. या गुन्ह्याची कायदेशीर व्याख्या स्पष्ट करताना न्यायमूर्ती बोरकर यांनी नमूद केले की IPCचे कलम 354C हे प्रामुख्याने एखाद्या महिलेला खाजगी कृत्य करताना पाहणे किंवा तिचे चित्रण करण्याशी संबंधित आहे. यामध्ये अशा प्रसंगाचा समावेश होतो जिथे महिलेला गोपनीयतेची रास्त अपेक्षा असते, जसे की स्वच्छतागृहाचा वापर करणे, शहराचे खाजगी भाग उघडे असणे किंवा सार्वजनिकरित्या न केली जाणारी लैंगिक कृत्ये करणे. कार्यालयातील वातावरणात कोणाकडे तरी पाहणे हे चुकीचे असले तरी कलम 354C मधील अटी पूर्ण करत नाही. शारीरिक गोपनीयतेमध्ये हस्तक्षेप किंवा एखाद्या निर्जन ठिकाणी गुपचूप पाहण्याचा स्पष्ट घटक या गुन्ह्यासाठी आवश्यक नसल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले आहे. कार्यालयातील केवळ आक्षेपार्ह आचरण जोपर्यंत वैधानिक अटी पूर्ण करत नाही तोपर्यंत या कलमांतर्गत आणता येणार नाही.